आरती कधी चालू होईल याची वाट बघत उभा राहिल्या त्यांनी. तोपर्यंत इकडं पुकारलं आरती चालू होणार आहे म्हणून. आरती झाल्यानंतर मला घरातलं आवरायचं होतं म्हणून जानूला आजीसोबत खेळायला लावलं. नंतर ना आम्हाला जायचं होतं खरसुंडीला, कारण माझा आवाज अजून सरळ झालेला नाही, माझी तब्येत अजून जशीच तशी आहे. नंतर गाडीत बसल्यानंतर जानूला तर पहिल्यांदा पेंग होती, तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे. दवाखान्यात बघितलं तर भरपूर गर्दी होती. नंबर लावला आणि म्हणलं कुळस्वामीचं दर्शन घेऊन येऊया. गेल्या गेल्या पहिल्यांदा जानूला माकड दिसलं, ती दाखवायला लागली माकड आहे तिथं म्हणून. नंतर आत गेलो दर्शन घ्यायला. पहिल्यांदा गणपतीचं दर्शन घेतलं आणि नंतर ना सिद्धनाथाचं दर्शन घेतलं. गर्दी नव्हती त्याच्यामुळे दर्शन एकदम व्यवस्थित झालं, घाई गडबडीत अजिबात झालं नाही. नंतर ना गुलाल वगैरे लिहून घेतला आणि नंतर ना नवग्रहांचं पण दर्शन घेतलं. नंतर जायचं होतं आम्हाला चपल्यांच्या दुकानात. सुमितला आणि माझ्या आईला चप्पल घ्यायची होती म्हणून. सुमितचं पाय माझ्या पाया एवढंच आहे, पण माझ्या आईचं पाय जरा मोठा आहे, तिला मोठी चप्पल लागते म्हणून माझ्या मापानं चप्पल्या घेतल्या त्या दोघांना पण, आणि पैसे देऊन आम्ही आलो बाहेर. दवाखान्यात नंबर यायला वेळ होता म्हणून या बाहेर प्लेकीचं कसं चाललंय बघा, तोंडाला काय लागलंय ते पुसायला होत्या पप्पाला ती. नंतर यांना व्हॉइस ओव्हर करायचा होता म्हणून व्हॉइस ओव्हर केला. नंतर नंबर बघितलं तर अजून भरपूर नंबर होतं पुढं, म्हणून म्हणलं वडापाव खाऊन घेऊया. घसा एवढा बसलाय तरी मला वडापाव खायचा आहे, कारण तिथला वडापाव टेस्टी लागतो. नंतर आम्हाला भेटले आमचे फॉलोअर्स. या दादांनी आम्हाला ओळखून घेतलं की तुम्हाला मी फॉलो करतोय म्हणून. नंतर त्यांच्याबरोबर एक व्हिडिओ घेतला. नंतर ही प्रसाद बनवण्यासाठी कांद्याची गोण घेतली होती, गाडीतनं आम्हाला घरी न्यायची होती. नंतर गेलो दवाखान्यात, नंबर आलता म्हणून. दवाखान्यात दाखवलं, गोळ्या वगैरे घेतल्या आणि घराकडे यायला निघालो. आणि मेडिकलमधनं ORS घेतलं होतं प्यायला म्हणून, ते यांनी पेत पेतच गाडी चालवत होतो. हिचं कसं प्यायचं चालू आहे बघा. नंतर ना घरी आलो आणि घरी आल्यानंतर ना पहिल्यांदा जानूला झोपवून माझं आवरून घेतलं, कारण मला जायचं होतं तिकडं चपात्या करायला, कारण जेवणात चपात्या पण ठेवल्या होत्या आज. तिथे गेल्यावर ना पहिल्यांदा चहा पाणी केला आणि चपात्या लाटायला घेतल्या. चपात्या करून झाल्यानंतर ना संध्याकाळी तिथं गीत पण बायका म्हणत बसल्या होत्या. तिथं गीताचा कार्यक्रम झाल्यानंतर ना आज पण ठेवला होता ओव्यांचा कार्यक्रम आरती झाल्यानंतर. ती कार्यक्रम थोडा वेळ बघितला, प्रसाद घेतला आणि घरी आलो. आणि माझ्या आवाजावर अजिबात हसू नका, कारण प्रत्येकावर ही वेळ येतेच.